नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेत येत्या काही दिवसात असं दाखवलं आहे की अर्णवच्या वडिलांचा ॲक्सिडेंट हा राकेशनं घडवून आणलेला असतो. राकेश हा हॉस्पिटलमध्ये येऊन अर्णवला फोन करतो आणि अर्णवला म्हणतो, तू जेवढा या गोष्टीत खोल घुसायचा ट्राय करशील तेवढे तुझे हात गुंतत जाणार आहेत. अर्णव, मी तुला आत्ताच सांगतो, तू माझ्या नादी लागू नकोस आणि माझ्या वाटेत बिलकुलही येऊ नकोस. आणि अर्णव त्याचा शांतपणे ऐकून घेत असतो. अर्णवला सगळंच कळालेलं असतं की जो काही ईश्वरीच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झालेला आहे तो या राकेशनेच केलेला आहे. आणि इकडे नम्रता ही ईश्वरीला म्हणत असते, प्लीज ईश्वरी थोडा चहा तरी घे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नको अगं ताई, मला नको चहा. असं बोलल्यानंतर नम्रता म्हणते, मला माहीत आहे तू अर्णव सरांची, तुला वाईट वाटत आहे ना अर्णव सर आले नाहीत म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते, कोण अर्णव सर? माझा आणि त्यांचा काही संबंध नाही आणि प्लीज ताई तू त्यांचं नाव माझ्यापुढे सारखं घेत जाऊ नको. त्या माणसाचा आणि माझा कसलाच संबंध नाही. आता ईश्वरीचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. ईश्वरीला वाटत असतं की हा जो काही ॲक्सिडेंट झालेला आहे तो अर्णव सरांनी केलेला आहे. त्यामुळे ईश्वरीचा एवढा मोठा गैरसमज आता कसा दूर होणार हे आपल्याला कळेलच. आणि तिला ईश्वरी अशी कशी बोलते, त्यामुळे नम्रता खूपच सॅड झालेली असते की अर्णव सरांबद्दल ईश्वरी असं कसं बोलते आहे. आणि इकडे आता राकेशचा अजून एक नवीन प्लॅन चालू झालेला असतो. राकेशच्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं असतो. राकेश वॉर्ड बॉयचा वेश परिधान करून ईश्वरीच्या वडिलांपाशी आत हॉस्पिटलमध्ये जातो आणि म्हणतो, सासरे बुवा तुम्हाला तर मरावंच लागेल, कारण की तुमच्या या जावयाच्या सुखासाठी तुम्हाला मरावंच लागेल, असं तो त्यांच्यापाशी जाऊन बोलत असतो. आणि तो आता ईश्वरीच्या वडिलांना मारणार असतो. आणि आता ईश्वरीचे वडील मेले तरच मला सुख लागेल आणि माझं आणि ईश्वरीचं लग्न होईल आणि ईश्वरीच्या मनात पण माझ्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल, कारण की त्याला फील होईल की मी तुमच्यासाठी खूप केलं आहे. माझ्या वडिलांसाठी त्यांनी एवढी धावपळ केली पण अर्णव सर आलेसुद्धा नाही, त्यामुळे माझ्यासोबत लग्न करणं त्यांना इझी जाईल, असं सगळा ह्याचा हेतू असतो. आणि ह्याचा एकदा काटा मिटवला की माझं कोणी चौकशी पण करणार नाही, असं याचा हेतू असतो. आता खरंच राकेश हा ईश्वरीच्या वडिलांना मारू शकेल का हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.